डगआउट मध्ये आपण बसायचं, वेगळ्या डगआउट मध्ये जायचं नाही, दुसऱ्या टीमच्या डगआउट मध्ये कोणताही खेळाडू जाणार नाही याची नोंद घ्या. पहिला सामना 8 हमारे चैनल ओव्हरचा टेनिस हा क्रिकेट सामना डॉट इन असेल. को सब्सक्राइब करें 35 मिनिटांमध्ये और बेल हा आइकॉन पर सामना क्लिक पूर्ण कीजिए संपवावा टेनिस लागेल याची क्रिकेट नोंद के घ्या. लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. पंचाच्या भूमिकेमध्ये हमारे चैनल शुभम टेनिस गाडे, क्रिकेट वसीम डॉट इन सर को आणि सब्सक्राइब त्याचबरोबर करें और बेल आइकॉन पर सुमेध क्लिक जोशी कीजिए सरांना टेनिस आपण पाहणार क्रिकेट के आहोत. लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन पंच को मैदानाचा सब्सक्राइब ताबा करें घेत आहेत और बेल आइकॉन शुभम गाडे सर, त्याचबरोबर वसीम सर. पहिल्या मॅच मध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये असतील तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये सुमेध जोशी सरांना आपण पाहणार आहोत. पहिली मॅच मैदानामध्ये सुरू केली जाईल. पहिला धमाका आजच्या दिवसातील पहिली रणधुमाळी इथे मैदानामध्ये सुरू केली जाईल. आणि भूमकर आयोजित खडकवासला प्रीमियर लीगचा थरार. आज 4 ताकदवान संघ दरम्यान लीग मॅच होतील आणि त्यातील 2 संघ हे टॉप 8 मध्ये उद्या खेळताना पाहायला मिळते. उद्या टॉप 8 चे सामने, त्यानंतर 40+ गटांमध्ये देखील सामने होणार आणि नंतर ओपन गटातील धमाका मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओपन गटातील सामन्यांसाठी देखील आपल्याला फार मोठे पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 2 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ऑल इंडिया ओपन साठी असेल. अविनाश शेठ चरवट, ऋषिकेश शेठ जाधव यांच्या माध्यमातून 2 लाख रुपयाचं पारितोषिक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये सन्माननीय अमरदादा खेडेकर यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचं पारितोषिक असेल ओपन गटातील खेळासाठी. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये सन्माननीय विठ्ठल दत्त दांगट पाटील च्या स्मरणार्थ योगेश भाऊ दांगट यांच्याकडून पारितोषिक. चतुर्थ क्रमांकासाठी 50,000 रुपये खंडूशेठ नवले, सचिनजी बाबर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. त्याचबरोबर मालिका वीर साठी आकर्षक टू व्हीलर बाईक सन्माननीय विशाल भाऊ कदम. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज साठी बायसिकल असेल ध्रुवदादा काळेल यांच्या माध्यमातून ती सायकल असेल. 40+ हाफ जो होणार आहे त्यासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 21,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये सन्माननीय दीपक नागापुरे, रोहिदास जी पासलकर यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज साठी ध्रुवदा काळेल यांच्याकडनं बायसिकल, मालिकावीर साठी देखील बायसिकल 40+ साठी असेल. अनेक आकर्षक पारितोषिक तुम्ही ओपन गटातील खेळाडूंसाठी देखील पाहणार आहोत. पण आज थरार तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे खडकवासला परिसरातील खेळाडूंचा एक आयकॉन घेऊन आज खडकवासला प्रीमियर लीग चे संघ मैदानामध्ये दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. जो टीमचा सदस्य असेल त्याच्या टीमची जर्सी त्याच्या अंगावरती असेल तो एक खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं असेल. या स्पर्धेचे नियम देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. एक अतिरिक्त खेळाडू जो टी शर्ट घालूनच समालोचन कक्षामध्ये असेल. जो खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू असेल, पाणी घेऊन जाणारा खेळाडू असेल तो फक्त 12वा खेळाडू असेल तोच पाणी घेऊन जाईल. इतर कोणताही खेळाडू प्लेइंग 11 मधला खेळाडू आतमध्ये पाणी घेऊन जाणार नाही याची नोंद घ्या, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिल्या मॅचला सुरुवात होईल. पहिला धमाका, पहिली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग साठी आघाडीची जोडी मैदानामध्ये येते. आदित्य आणि विकास ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निलेश इंगवले, आयकॉन खेळाडू निलेश इंगवलेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. तर समोर अगदी पाहिलं तर विकास राठोड आणि आदित्य जाधव ही जोडी आपण पाहतोय. सध्या चर्चेत असलेली जोडी आहे, कारण खडकवासला परिसरामध्ये या जोडीने मात्र धुमाकूळ घातलाय.
एकाच संघातून खेळतात आणि आज देखील प्रतीकदादा गणेशदादा संघासाठी देखील एकाच संघामध्ये नक्की त्यांची वर्णी लागली आणि अगदी त्यांचा खेळ नक्कीच पाहायला मिळेल. पण समोर पाहिलं तर आयकॉन निलेश इंगोलेला आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू फुल टॉस आणि ते पहिला चेंडूवरती मिसफील्ड. पहिला चेंडू फरार. पहिला चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. चला बॉल द्या आतमध्ये. येस टायमर देखील आपण सेट केलाय. बरोबर 10:20 झालेले आहेत. 35 मिनिटांमध्ये इनिंग संपवायला लागेल. 10:20 इनिंगला सुरुवात. 35 मिनिटांमध्ये इनिंग पूर्ण करावी लागेल. पुढचा चेंडू अचूक टप्प्यावरती होता पण अगदी दिशा थोडीशी खराब. टप्प्यापर्यंत बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा. वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. 5 धावा. विकास राठोड पहिल्या चेंडूत चौकार खेळलाय. पुढचा चेंडू अगदी परत एकदा कव्हर मधनं खेळण्याचा प्रयत्न पण अगदी पहिल्या चेंडूत जरी चौकार आला असेल तरी निलेश इंगोलेला माहिती आहे की ते मिसफील्डच्या जोरावरती तो चौकार आला होता. त्यामुळे अगदी त्याने हिंमत हारली नाही. त्याने सुरुवात देखील चांगली केली होती. यावेळेस निलेशचा चेंडू पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवेल. धाव इथे मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. बॅकअप इथे मात्र गरजेचा होता. थ्रो केला नाही. धाव मात्र इथे वाचवली की एक डॉट बॉल मात्र येतोय. 5 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूत चौकार आल्यानंतर सर्कलच्या ओव्हर मध्ये वाटलं होतं की पुढच्या चेंडूवरती देखील प्रहार केले जातील पण अजून देखील पाहिलं तर नंतरच्या 2 चेंडूमध्ये शांत ठेवलंय. 5 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. विकास राठोड स्ट्रायकिंग एंडवर. फुल टॉस. खराब चेंडू होता. फायदा घेतलाय. कव्हरच्या डोक्यावरनं खेळलेला एक सुसाट फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. यस राजेशाही रेस्टॉरंट कडनं नक्कीच तुमच्यासाठी बक्षीस येत आहेत. सलग 3 विकेट 3 षटकार 3 चौकार सलग खेळले तर राजेशाही रेस्टॉरंट यांच्याकडनं संपूर्ण फॅमिलीसाठी 1 दिवसाचा स्टे सर्व खर्च राजेशाही रेस्टॉरंट कडनं केला जाईल. तिथे मात्र 1 दिवसाचा स्टे पूर्ण फॅमिलीसाठी असेल. खेळाडूंसाठी फार मोठं पारितोषिक आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे. मैदानाच्या बाहेर झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक. जर मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल टिपला तर त्या कपलसाठी 1 दिवसाचा स्टे राजेशाही रेस्टॉरंट यांच्याकडनं दिला जाईल. क्या बात आहे. राजेशाही रेस्टॉरंट कडनं मात्र फार मोठे पारितोषिक येतात. समोर कॅप्टनचा जो बॅनर लावलाय आता जिथं बॅटिंग सुरू आहे बरोबर आदित्य खेळत असेल तर पॉइंटच्या डोक्यावरनं तो षटकार खेळावा लागेल. शैलेश नियोगुणे राजेशाही रेस्टॉरंटचा तो बॅनर आहे. त्या बॅनरवरती बरोबर चेंडू खेळला तर संपूर्ण टीम साठी राजेशाही रेस्टॉरंट कडनं हे पारितोषिक असेल. एक सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय आणि ओमकार आयोजित खडकवासला प्रीमियर लीग आयोजक अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशनचं एक सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकारासह 1 व्हाईट बॉल 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आला. धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश दुर्गट. पहिला चेंडू महेश दुर्गटचा फॉलो केलं फलंदाजाला. पंचांचा मात्र डॉट बॉलचा इशारा. आदित्य अगदी पाहिलं तर स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न तो करत होता. बराचसा एस्टनच्या आतमध्ये घुसला. महेशचा चातुर्यवाली गोलंदाजी आणि चेंडू डॉट बॉल. यावेळेस हा चेंडू देखील महेशचा चांगला होता. वर फुलटॉस गती परिवर्तन होतं. त्यावेळेस आदित्य कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न पण हा चेंडू अगदी आदित्यने खडे खेळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हा चेंडू बॅटवरती त्याला घेता आला नाही.
इथे देखील चेंडू डॉट बॉल. महेश दुर्गटची चांगली सुरुवात. यावेळेस हा सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळलेला सुंदर फटका होता. आदित्य जाधवच्या बॅट मधून चौकार. सलग 3 चौकार, 3 षटकार, 3 विकेट घेणाऱ्या खेळाडूला राजेश रेस्टॉरंट कडनं पूर्ण फॅमिलीसाठी एक दिवसाचा स्टे संपूर्ण खर्च राजेश रेस्टॉरंट कडनं केला जाईल. मैदानाच्या बाहेर जेल टिपणाऱ्या प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे. आज इथे सर्वांना आनंद देण्याचं काम खडकवासला प्रीमियर लीगने केले. हा चेंडू अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, खेचून मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर महेश दुर्गटचा चेंडू बाहेर निघून गेला. चेंडू मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. खडकवासला प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. आज 4था दिवस आणि 4थ्या दिवसामध्ये 2 संघ कोणते जे टॉप 8 मध्ये क्वालिफाईड होतील हे मात्र पाहिलं जाईल. हा चेंडू मात्र परत एकदा फार दूरवर निघून गेला. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव ही धावफलकावरती नोंदवली जाईल. 14 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 14 रन ऑन स्कोर बोर्ड. हा चेंडू फुल टॉस होता, गॅप शोधली आदित्यच्या बॅट मधनं. या ओव्हर मधील दुसरा चौकार. 18 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 18 रन ऑन स्कोर बोर्ड. एक चांगली सुरुवात इथे आपण पाहतोय. प्रतीकदादा, गणेशदादा 11 संघाची आपण एक चांगली सुरुवात देखील पाहतोय. आदित्यने मात्र सूत्र हातात घेतली आहेत. या ओव्हर मध्ये धावा बनवण्याचा त्यांनी मात्र सुरुवात केली आहे. 2 चौकार या ओव्हर मध्ये आतापर्यंत खेळले गेले. आणखी एक सुरेख फटका. चेंडू आला त्याच मेरिट वरती खेळलेला एक सुंदर फटका होता. चौकार. 4 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा, 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पॉवर प्लेच्या ओव्हरचा पुरेपूर फायदा आदित्यने घेतला. त्याचबरोबर विकासने देखील चांगली सुरुवात केली होती. 2 चौकार त्याने खेळले. आदित्यने 3 चौकार खेळले. जबरदस्त मॅच मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतो. एका बाजूने प्रतीकदादा, गणेशदादा 11 संघाने मात्र एक चांगली सुरुवात केली. 22 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. महेश दुर्गट अगदी 13 धावा त्याने ओव्हर मध्ये खर्च केल्या. पण पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये या 13 धावा अगदी जास्त धावा इथे म्हणल्या जाणार नाही. गोलंदाजी मार्कवर परत एकदा निलेश इंगवले. गोलंदाजाकडे मात्र शुभमने धुरा सांभाळायला दिली, कारण निलेश इंगवले अगदी अनुभवी खेळाडू आहे. त्याला माहिती आहे आता या परिस्थितीमध्ये गोलंदाजी करायची कशी आहे. कारण समोर अगदी दोन्ही बॅटर चांगल्या फॉर्म मध्ये. हा हंगाम मात्र त्यांनी गाजवलाय. हा चेंडू इथे परत एकदा वाईट बॉल, वाईट बॉल. दोन्ही टीम साठी एक एक रिव्ह्यू मात्र असेल. त्याचा वापर एक एक इनिंग मध्ये तुम्हाला करता येईल. प्रत्येक इनिंगला एक एक रिव्ह्यू हा मात्र तुम्हाला असेल, त्याचा वापर करावा लागेल. प्रतीकदादा, गणेशदादा 11 संघाचे संघ मालक संदेशदादा कदम यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संदेशदादा कदम, त्याचबरोबर दादा शिंदे यांचं शुभ आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. खडकवासला प्रीमियर लीग दरम्यान या सर्व संघ मालकांचं कौतुक करावं लागेल, कारण या सर्व संघ मालकांनी या खडकवासला प्रीमियर लीग मध्ये विश्वास दाखवला. आणि खरं तर त्यांच्या देखील डोळ्यांमध्ये तो आनंद आहे की आपण ज्या स्पर्धेमध्ये आपला संघ घेतलाय, ज्या संघाची बांधणी केली आहे, ती स्पर्धा आज फार मोठ्या उंचीवरती नक्कीच पोहोचली जाते. परत एकदा सुरेख फटका आणि 1 बाउन्स. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. आदित्य जाधव ज्या फटक्यांसाठी नेहमी चर्चेत असतो, त्याला अगदी चेंडू तुम्ही स्टंपच्या बाहेर दिला तर त्या मेरिटवरती तो चांगले स्क्वेअर कट देखील खेळतो. चेंडू अंगावरती आला तर पुलचे फटके देखील आदित्य चांगले खेळून काढतो. आणि तेच त्याने मात्र दाखवलं, एका आयकॉन खेळाडूवरती त्याने आक्रमण केलंय.
चेंडू जसा अंगावर आला तसा त्याने मात्र स्कोअर लेग मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक दे तयार. एक सिंगल धाव. एक सिंगल धाव. सिंगल धावेने इथे धावफलकावरती होते वाढ. 29 धावा या धावफलकावरती आता पण आपण पाहतोय. आजच्या दिवसातील दोन ताकदवान संघ दरम्यान हा पहिला सामना आपण पाहतोय. 29 धावा हे आतापर्यंत बनवल्या गेल्या. निलेश इंगोलेचा हा चेंडू मात्र वेगवान होता. अपील तिथे केली आहे. पंचांनी मात्र नकार दिला. चेंडू मात्र इथे डॉट बॉल. अजूनही पाहिलं तर या षटकातील 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. या ओव्हरमध्ये जरी पाहिलं तरी 7 धावा या आतापर्यंत खर्च होताना पाहायला मिळाले. एक चौकार आला पण अगदी या आघाडीच्या जोडीला मात्र निलेश इंगोलेने आतापर्यंत मोठ्या फटक्यामध्ये षटकारमध्ये बातचीत करू दिली नाहीये. चांगला फटका. क्षेत्ररक्षक परत एकदा गडबड गोंधळ. चुका चुका चुका. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. दोन चौकार या झोन मध्ये अगदी पाहिले तर तो क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्याकडनं झालेली मिसफील्ड आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले. चौकार. तेहतीस धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. केतन प्रतिष्ठानने बऱ्याचशा धावा आतापर्यंत खर्च केल्या. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणार होता. छेडछाड खेळली नाही. चेंडू डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रतीक दादा गणेश दादा 11 संघाच्या धावत आहेत. 33 धावा. कोणताही फलंदाज बाद नाही. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 8 ओव्हरची मॅच. 148 धावा अन्वी 11ने पहिल्या दिवशी याच मैदानामध्ये बनवल्या त्या 8 ओव्हरच्या मॅच मध्ये. काल अगदी राजेशाही 142 धावा देखील त्यांनी बनवल्या. म्हणजे इथे धावा होत आहेत पण अगदी तो इतिहास देखील आहे. ज्या संघाने सर्वात मोठ्या धावा बनवल्या त्या दिवसामध्ये ते संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर गेलेत. म्हणजे इथे धावा बनवायच्या की नाही हा देखील प्रश्न असेल. पण आज संधी आहे प्रतीक दादा गणेश दादा 11 संघाकडे पहिल्या मॅच मध्ये मोठा धावफलक उभा करण्याची. गोलंदाजी मार्कवर गणेश पायगुडे. एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय गणेश पायगुडे. वारजी परिसरातून बिलॉंग करणारा गणेश पायगुडे आज खडकवासला प्रीमियर लीग मध्ये आपली छाप कशी सोडणार. समोर असं पाहिलं तर एक ताकदवान फलंदाज आदित्य जाधव. फुल टॉस. आमंत्रण दिलं आदित्यला. पहिला चेंडू आदित्यने भिरकावून दिला. सीमारेषा पार. षटकार. आदित्यला असा फुल टॉस चेंडू तुम्ही दिला तर आदित्य झोपेत उठून देखील चेंडू मैदानाच्या बाहेर खेळेल. षटकार. इथे मात्र आदित्यच्या बॅट मधनं आला. चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर फेकला गेला. नवीन चेंडू आता मैदानामध्ये येईल. एकोणचाळीस धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशनचं एक सुंदर आयोजन नियोजन आज आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्राउंडच्या बाहेर जो फलंदाज चेंडूला मारेल राजेशाही रेस्टॉरंट कडनं राजेशाही थाळी त्या खेळाडूसाठी असेल. आदित्यने मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर खेळला. राजेशाही रेस्टॉरंट कडनं मात्र बरेचसे पारितोषिक या स्पर्धेवरती लावले जात आहेत आणि ती पारितोषिक देखील त्या खेळाडूंना घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. 3 सलग षटकार, 3 सलग चौकार, 3 सलग विकेट घेणाऱ्या खेळाडू राजेशाही रेस्टॉरंट कडनं 1 दिवसाचा स्टे पूर्ण फॅमिलीसाठी असेल. त्याचबरोबर प्रेक्षकांनी जर मैदानाच्या बाहेर जेल टिपला बाउंड्रीच्या बाहेर जेल टिपला तर त्या प्रेक्षकांसाठी देखील कपल स्टे राजेशाही रेस्टॉरंट कडनं फ्री मध्ये असेल. आमचे कॅमेरामॅन देखील तयार आहेत. ते जे कॅच मारा कॅमेरा सोडून जेल टिपतील कारण स्टे महत्वाचा आहे. आणि तो एक कपल स्टे. परत एकदा चेंडू उंच आकाशामध्ये खेळलाय
पाहूया होतंय काय. क्षेत्ररक्षक तिथे सुटला झेल आणि इथे जीवदान मिळतंय फलंदाजाला. सोपा झेल होता, झेल सुटला. मोहन प्यारे काय केलं मोहनने. अगदी सोपा झेल तिथे मात्र सुटला. गणेश पायगुडे मात्र नाराज असेल. मोहन मारणेकडनं सुटलेला झेल, च्या हातून सुटलेला झेल आपण पाहिला. खराब क्षेत्ररक्षण. अगदी आधीच धावा बऱ्याचशा खर्च होत आहेत. विकेटचा शोध घेतला जातोय. गणेश पायगुडेने जाळं विणलं होतं. त्या जाळ्यामध्ये अगदी पाहिलं तर विकास राठोड सारखा मासा अडकला होता, पण ऐन वेळेला मोहन मारणेचं जाळं फाटकं निघालं. तिथे झेल सुटला आणि जीवदान मिळाले. एक सिंगल धाव, 41 धावा. त्यावेळेस हा चेंडू मात्र कव्हर मध्ये खेळून काढला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. चांगला थ्रो, चांगला बॅकअप मात्र तिथे पाहायला मिळाला. रन मिळणार ती केवळ एक सिंगल धाव. गणेश पायगुडे अगदी पहिल्या चेंडूत षटकार आल्यानंतर त्याने चांगली सुरुवात केली होती. 3 सिंगल धावा त्याने खर्च केला. अगदी विकासला त्याने जाळ्याला अडकवलं देखील होतं. हा चेंडू पॉइंट बंद खेळलाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तयार, पण एक सिंगल धाव वाचवता येणार नाही. ओव्हर थ्रो, पण अगदी आदित्य बराचसा पुढे निघून गेला होता, त्यामुळे एकच सिंगल धाव आली. गणेश पायगुडेचं मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूत षटकार येऊन अगदी त्याने 4 चेंडूवरती 4 सिंगल धावा दिल्या. इथे चुका होत आहेत त्या क्षेत्ररक्षकांच्या. 2 चौकार जर पाहिले, अगदी हातातून ते चेंडू निसटले. एक झेल मोहनच्या हातून निसटला. आज ज्या चुका होत आहेत त्या केतन प्रतिष्ठानला मागण्या ठरणार का. परत एकदा चेंडू उंच आकाशामध्ये गेला. आणखी एक संधी निर्माण झाली आहे. यावेळेस संधीचं केलं सोनं. आदित्य जाधवला इथे टिपलं गेलंय. मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागलाय. फलंदाज होईल बाद. मोठी विकेट इथे मात्र गमावली गेली. धनंजयने टिपला एक सुंदर झेल. धनेश वांजळे यांनी मात्र एक चांगला झेल तिथे टिपला. 4 ओव्हरचा खेळ इथे संपला. पहिला फलंदाज बाद झाला. 43 धावांवरती प्रतीकदादा गणेशदादा 11 संघाला पहिला धक्का बसला. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येतोय अक्षय तावरे. बारामतीचा एक स्फोटक खेळाडू, एक चांगला ऑलराऊंडर. पण आपण अक्षय तावरेकडे पाहतो. फार मोठ्या स्पर्धा मात्र अक्षय तावरेने गाजवल्या. आज गणेशदादा प्रतीकदादा संघातून खेळताना आपण पाहणार आहोत. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये आज अक्षय तावरेचा स्फोटक खेळ पाहायला मिळेल का. आयकॉन खेळाडू म्हणून नक्कीच या संघामध्ये सामील झालाय. पहिला फलंदाज आदित्य जाधव 43 धावांवरती बाद झाला. पहिली विकेट इथे गमावली गेली. विकास राठोड अजूनही बॅटिंग करतोय. 15 धावांवरती चांगली बॅटिंग त्याने देखील केली, पण जो स्फोटक खेळ आदित्यने केला तो मात्र पाहण्यासारखा होता. आणि आता आदित्य बाद झाल्यानंतर धावफलकाला परत ब्रेक लावला जाणार का. ज्या विकेट साठी गणेश पायगुडेला गोलंदाजी दिली होती ती विकेट गणेश पायगुडेने मिळवून दिली. महत्वाच्या क्षणी मिळवलेली विकेट, आणि त्यानंतर आता धावफलकाला ब्रेक लावण्यासाठी गोलंदाजी मार्कर परत एकदा महेश दुर्गट गोलंदाजी मार्कवर पाचारण केले गेले. महेश दुर्गट गोलंदाजी मार्कवर आता पाहायला मिळेल. समोर असेल विकास राठोड. 12 चेंडू 15 धावांचा त्याचा खेळ आपण पाहिलाय. महेश दुर्गटने पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केला होता. या सुचित पहिला चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटमधनं निघाली बंदुकीची गोळी, सरळ सीमारेषेला तोडत फोडत ती बाउंड्रीच्या बाहेर गेली. चौकार, 4 धावा. अप्रतिम फटका इथे विकास राठोडच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. अगदी सुरुवातीला तो मात्र थोडासा शांत खेळत होता, कारण आदित्य एका बाजूने मोठे फटके खेळत होता. पण आता विकासने आदित्य बाहेर गेल्यानंतर त्याने सूत्र हातात घेतले. सुंदर फटका इथे मात्र खेळला. शैलेश निवंगुने सरांचं शुभागमन, सहर्ष स्वागत. फुल टॉस चेंडू स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न होता. उंच चेंडू होता पण अगदी स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न.
एक सिंगल धाव ही धावफलकावरती घेतली आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र विचारणा केली गेली. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली आहे. पाहूया निर्णय काय येतोय. तिसरे पंच सुमेध जोशी सर तिथे मात्र पाहतील की चेंडू हाईट जास्त होती का, भीमर चेंडू आहे का पाहिलं जाईल. कारण प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव ही मात्र महत्वाची असेल. कारण काल छत्रपती शिवरायांना पुष्पहार वाहून पण आजच्या दिवसाची ही सुरुवात करतोय. कॅमेरामॅन दादा फोकस करो. धावफलकावरती आपण पाहिलं तर 47 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. फेअर डिलिव्हरी सन्माननीय निलेशजी धमेष्टे शुभ आपण जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद निलेश सर. हा चेंडू अगदी अक्षय तावरेसाठी मध्ये चेंडूला थांबवलं जाईल, घेतली जाईल एक सिंगल धाव. एकूण 50 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 4.3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. विकास विकास हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. महेशचा मात्र सुंदर चेंडू, चेंडू थोडासा खाली राहिला आणि अगदी वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये शुभमच्या हातामध्ये तो चेंडू विसवला देखील. चेंडू मात्र इथे डॉट बॉल. महेश दुर्गडचा हा फुल टॉस चेंडू होता, स्लोवर चेंडू होता, ओळखलं आणि तसाच तो चेंडू भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. त्याचबरोबर संघाच्या 50 धावा पूर्ण होतात. 55 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. कॅच बाउंड्रीच्या बाहेर जर प्रेक्षकांनी पकडला असेल तर कळवा. धमेष्टे सर आज मैदानामध्ये आहेत. राजेश शाही रेस्टॉरंट कडनं मात्र पारितोषिक. जर प्रेक्षकांनी बाउंड्रीच्या बाहेर जेल टिपला तर त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. हा चेंडू देखील कट केला. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. दुसरी धाव. डायरेक्ट हिट. वा, फार दूरवरनं एष्टांचा वेध त्याने घेतला होता. पाहूया तिसरी धाव देखील इथे पूर्ण झाली. 3 धावा आणि पंचांचा मात्र दुसरी धाव घेत असताना रनआउट आहे का नाही यासाठी तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाईल. पाहूया निर्णय मात्र काय होतोय. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा मात्र आलाय. तीन धावा. यस 3 धावा आणि आता बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले इथे सुरुवात होईल. बरोबर 10:20 मिनिटांनी आपण इनिंगला सुरुवात केली होती. 10:42 मिनिटं मात्र झाली, म्हणजे 22 मिनिटाचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. तेवीस मिनिटाचा खेळ इथे पूर्ण झालाय. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 धावा, 58 रन या धावफलकावरती आपण पाहतोय. एका बाजूने विकास आणि एका बाजूने अक्षय तावरे ही जोडी अजून मैदानामध्ये खेळते. एक फलंदाज मात्र बाद केला होता गणेश पायगुडे. परत एकदा गोलंदाजी मार्कवर. हो 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 हो, आणखी एक विकेट. वा, गणेश पायगुडे एकतर्फी खिंड लढवतोय. आणखी एका फलंदाजाने त्याने जाळ्यामध्ये ओढलं आणि यावेळेस सेट फलंदाज विकास राठोडला त्याने बाद केलंय. विकेटच्या मागे शुभमने टिपलेला एक सुंदर झेल आपण पाहिला. गणेश पायगुडे यांनी जर हॅट्रिक घेतली तर महेश पायगुडे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिला फलंदाज मात्र बाद केला होता आणि आता मला वाटते गणेश विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल,
कारण 2 विकेट त्याने बॅक टू बॅक घेतल्या. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतली होती, इथे पहिल्या चेंडूवरती देखील विकेट घेतली आणि इथे जर या चेंडूवरती विकेट आली तर तब्बल 1000 रुपये पारितोषिक असेल. महेश पायगुडे यांच्याकडनं मात्र हे पारितोषिक असेल. पाहूया गणेश पायगुडेला ते पारितोषिक मिळेल का. त्याचबरोबर 3 विकेट जर घेतल्या तर राजेश रेस्टॉरंट कडनं संपूर्ण फॅमिलीसाठी 1 दिवसाचा स्टे फ्री आहे. म्हणजे ही विकेट गणेशसाठी फार महत्वाची असेल. फलंदाजीसाठी मैदानामध्ये आले आमिर नासी. पहिला चेंडू आमिर नासी इथे मात्र शांत डोक्याने खेळलाय. एक सिंगल धाव आणि धावफलका धावा 59. आमिर नासीला आपण मैदानामध्ये पाहतोय. आज आमिर नासीचा जन्मदिवस देखील आहे आणि आज तो मैदानामध्ये खडकवासला प्रीमियर लीग देखील खेळताना पाहायला मिळेल. आज आमिर नासीला वाढदिवसानिमित्त खडकवासला प्रीमियर लीग संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून आमिर नासी यांना वाढदिवसाच्या खूप खूप क्रिकेटमय शुभेच्छा. पाहूया आज बर्थडे बॉय कसा खेळ खेळेल. तर समोर अगदी सोबत असेल अक्षय तावरे, बारामतीचा ब्लास्ट करणारा खेळाडू अक्षय तावरे मैदानामध्ये आपण पाहतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, फिल्डर तिथे तयार, रन मिळणार नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण. चेंडू अगदी पाहिला तर डॉट बॉल इथे मात्र आले. गणेश पायगुडे या खेळाडूने मात्र प्रभावित केलं या मॅच मध्ये. यावेळेस फटका चांगला खेळा, लॉंग ऑफ मधला चेंडू अगदी जाईल, 1 बाउन्स, सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. अक्षय तावरेच्या बॅट मधनं आलेला हा अक्षयच्या इनिंग मधला पहिला चौकार होता आणि अक्षयची बॅट जर मैदानामध्ये चालायला लागली ना तर मात्र धावांचा पाऊस प्रतीक दादा, गणेश दादा 11 संघासाठी मैदानामध्ये पडत राहील. त्यामुळे इथे अक्षयला चालू होण्या अगोदर शांत करावं लागेल. चेंडू स्टेजच्या खाली गेलाय. त्रेसष्ट धावा या धावफलकावरती आपण पाहणार आहोत. गणेश पायगुडेने जर आता या राहिलेल्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. किरण तांबे यांच्याकडनं इनसाइड आउटचा एक सुंदर फटका, गॅप शोधलीये तिथे, चेंडू परत एकदा 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. मगाशी सांगितलं होतं अक्षय तावरेच्या बॅट मध्ये चेंडू यायला लागले ना की त्याला तो चेंडू सिक्सरचा दिसणार नाही, त्याला तो चेंडू फुटबॉल दिसायला लागेल. जशी त्याची बॅटिंगला सुरुवात झाली अगदी त्याने पहिला चेंडू बाहेर टाकला होता, चांगला फटका त्याने खेळत 4 धावा देखील वसूल केल्या. परत एकदा हवाई हल्ला, अक्षय तावरे मैदानामध्ये गोलंदाजाला करतोय कावरे बावरे, षटकार. पहिल्या 3 चेंडूमध्ये अक्षय शांत वाटला, नंतरच्या 3 चेंडूवरती त्याचा रुद्र अवतार आपल्याला पाहायला मिळाला. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 73 धावा, 2 फलंदाज बाद. 5 चेंडू 15 धावांवरती अक्षय बॅटिंग करतोय. आमिर नासी 1 चेंडूमध्ये 1 सिंगल धाव त्याने घेतली आहे. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचते कारण पहिलीच मॅच मैदानामध्ये सुरू असताना 6 ओव्हर नंतर 73 धावा. डीजे अजय कदम यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. डीजे अजय फलटण आज मैदानामध्ये आले, सहर्ष स्वागत. स्पर्धेचा प्रवास त्यांचा थोडा लवकर संपला पण चांगला खेळ त्यांचा आपण या स्पर्धेसाठी पाहिला देखील. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 73, गोलंदाजी मार्कवर शुभम. शुभम पहिला चेंडू, आमिर इथे मात्र कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, 1 सिंगल धाव. आमिरला आता माहिती आहे अक्षयची बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे, सिंगल धाव घ्यायची, नॉन स्ट्राईकला जायचं. अक्षयला जास्त संधी मात्र तो देतोय. शुभम डोळसकर संघाचा कर्णधार मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर आलाय. मोर द विकेटचा मारा अक्षयसाठी टाकलेला चेंडू जसा आला तसा अक्षयने भिरकावून दिला, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. यस, मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल टिपला तर निलेश डमिस्टे सर
राजेशाही रेस्टॉरंट यांच्याकडनं मात्र एक दिवसाचा कपल स्टे राजेशाही रेस्टॉरंट मध्ये तुमच्यासाठी वाट पाहतोय. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी मैदानाच्या बाहेर झेल टिपण्याची. 80 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू शॉर्ट पिच होता. अक्षय नाराज असेल स्वतःवरती, कारण असा चेंडू अक्षय सहसा सोडणार नाही, पण हा चेंडू मात्र अक्षयच्या बॅट वरती आला नाही. शुभम यावेळेस मात्र स्विच हिट खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूला थांबवेल तोपर्यंत एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने धावफलक 81 वरती पोहोचलाय. यावर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर शुभमने 8 धावा खर्च केला. एक षटकार यावर मध्ये आलाय. आमिर इथे मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल, पण आता आमिरला देखील मोठे फटके खेळायला लागतील, कारण स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये चेंडू देखील बरेचसे आता शांत खेळ नक्कीच पाहायला मिळाला आणि आमिर मध्ये देखील ती ताकद आहे मोठे फटके खेळण्याची. पण इथे परत एकदा घेतली जाईल ती एक सिंगल धाव. ही मात्र धावफलकावरती नोंदवली जाते. अक्षयला परत एकदा स्ट्रायकिंग एंडवरती बोलवलं गेलंय. 8 चेंडूमध्ये 22 धावांचा अक्षय तावरेचा खेळ आपण पाहिलाय. फुल टॉस पण वेग होता या चेंडूवरती. मिड विकेट मध्ये चेंडूला थांबवलं गेलं. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि सिंगल धावेबरोबर एका चांगल्या षटकाची समाप्ती. यावर मध्ये खर्च केला शुभमने 10 धावा. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 83 धावा, 2 फलंदाज बाद 83. धावा 83 रन 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 83 धावा. अजूनही एका षटकाचा खेळ मात्र शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जवळपास आता 3 मिनिटाचा वेळ मात्र बाकी असेल. 32 मिनिटाचा वेळ पूर्ण झालाय. मंडपवाले कोणी आले असतील तर समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. मंडपवाली टीम जर आली असेल तर संपर्क साधा. त्यावेळेस स्विच हिट, पहिला चेंडू उसळता होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावपळ सुरू आहे, पण इथे चेंडू जाईल सीमारेषा पार. अक्षयच्या बॅटमधनं आणखी एक चौकार. पहिला चेंडूवरती आलेला चौकार. 87 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहे. 27 धावांवरती अक्षय तावरे बॅटिंग करतोय. परत एकदा स्विच हिट, परत एकदा, पण यावेळेस 4 नाही, यावेळेस धाव मिळतील 6. फार दूरवरचा फटका आणि इथे पंचांचा इशारा देखील आलाय. षटकार. पहिल्या काही चेंडूवरती अक्षय शांत होता. त्यानंतर अक्षयने स्फोटक खेळायला सुरुवात केली. ज्या खेळासाठी तो ओळखला जातो तो खेळ अक्षय तावरेच्या मैदानामध्ये सुरू झाला. हा चेंडू अगदी शॉर्ट पिच होता आणि जसा आला तसा तो पुलच्या पद्धतीने स्क्वेअर लेग मधनं खेळला गेला. चौकार. 4 धावा. आता अक्षय सिंगल डबलची भाषा बोलणं बंद झालाय. तो फक्त चौकार षटकारांची भाषा मैदानामध्ये बोलतोय. एक स्फोटक खेळ मैदानामध्ये 100च्या पर्यंत अगदी धावफलक पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफलकावरती 97 धावा, 97 रन. अक्षय तावरे 37 धावांवरती भन्नाट खेळ. आयकॉन म्हणून का संघामध्ये सामील केलाय हे मात्र दाखवणारा खेळ आपण अक्षय तावरेचा पाहतोय. आणखी एक हवाई हल्ला, राजेशाही फटका, चेंडू सीमा पार. षटकार. यस, मेहबूब दादा मुजावर यांच्या माध्यमातून आपल्याला फर्स्ट एड किट साठी स्पर्धेसाठी आपल्याला फर्स्ट एड किट मध्ये स्प्रे, रिलीफ स्प्रे मिळालेले आहेत. कुणाला जर त्याची गरज असेल तर नक्कीच तुम्ही समालोचन कक्षामध्ये या.
त्याचबरोबर आमचे गणेशदादा जाधव यांनी देखील फर्स्ट एड किट साठी फार मोठी मदत केली, त्यांचा देखील मनापासून धन्यवाद. हा चेंडू अक्षय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस मात्र चातुर्य दाखवलं गोलंदाजाने. पहिल्या 5 चेंडूमध्ये जवळपास 20 धावा आतापर्यंत खर्च झाल्या. आता जर स्विचिट षटकार मारला त्याचबरोबर हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 103 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यानंतर टॉस केला जाईल. एकशे 3 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. टॉस केला जाईल. यानंतरच्या मॅचचा टॉस केला जाईल. सचिन 11 विरुद्ध लालचेट जावळकर युवा मंच खानापूर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस साठी यायचंय. सनी पवार आणि रमेश पवार हे दोन्ही कर्णधार विनंती आपण त्वरित टॉस साठी यायचंय. यानंतरचा सामना असेल सचिन 11 विरुद्ध लालचेट जावळकर युवा मंच खानापूर या दोन संघादरम्यान सामना. आज देखील या मॅच नंतर देखील 2 आयकॉन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूने साहिल पवार आणि दुसऱ्या बाजूने आकाश काळे. या 2 आयकॉन खेळाडू आपण खेळताना पाहणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये जाऊया. टॉस बॉक्स मध्ये आमचे सहसमालोचक शैलेश न्योंगणे सर तिथे मात्र टॉस साठी तयार आहेत. धन्यवाद. आजच्या दिवसातील दुसरा मॅचचा टॉस दिवस क्रमांक 4 आणि चौथ्या दिवसातील मॅच क्रमांक 2 कडे आपण वळतोय. प्रथमच या मैदानामध्ये ते दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी दाखल होतील. एका बाजूने आपण पाहतोय सचिन 11 हा संघ, त्याचे संघनायक आहेत सनी पवार. तर दुसऱ्या बाजूने लालदास तापकीर 11 खानापूर याचे संघनायक आहेत रमेश पवार. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेल की टॉस बॉक्स मध्ये लगेच या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न करतोय. आणि त्यासाठी मी काही मान्यवरांना इथे आमंत्रित केलंय. माझ्या डाव्या बाजूला प्रथमतः या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीचे मुख्य सदस्य ज्यांचं योगदान या स्पर्धेमध्ये फार मोठं लाभलंय असे अमरदादा खेडेकर. तर त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये देखील ज्यांच्या मालकीचा संघ आपण कालच्या दिवसभरामध्ये खेळला, एक सामाजिक आणि त्याचबरोबर क्रीडाप्रेमी आमचे संघ मालक निलेशजी धमिष्ठे हे देखील आपल्याबरोबर जोडले जातात. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. दोन्ही बाजूने पवार आहेत. बघूया कोणत्या पवारांची पावर इथे महत्वाची ठरते आणि पहिल्याच मॅच मध्ये ते विजयी होतात. 8 षटकांची लढत असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन जवळपास टी शर्टचा कलर देखील सारखाच आहे. जो टॉस इथे जिंकेल तो मॅच इथे जिंकेल का याची उत्सुकता नक्कीच शिगेला येऊन पोहोचली आहे. दोन्ही पवारच आहेत आणि पवारांचे समर्थक इथे टॉस करण्यासाठी आलेत. योगायोग जुळून आलाय. एका बाजूने नाण्याच्या असतील अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूने असेल खडकवासला प्रीमियर लीग. असाच कॉल करायचा आहे. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन असा कॉल आहे आणि अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन असा इथे कॉल येतोय. सनी पवार माझ्या बरोबर जोडले जातात. लेदर बॉलचा चांगला अनुभव आहे. टेनिस बॉल मध्ये देखील अलीकडच्या कालावधीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील नावारूपाला आलेल्या आहेत. खडकवासला प्रीमियर लीग पहिल्याच पर्वामध्ये आपण ही संपन्न करतोय. यातली उत्सुकता काय आहे, कशी वाटते आणि त्याचबरोबर नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निर्णय काय असेल? सर आम्ही क्षेत्ररक्षक करू. खूप चांगलं नियोजन आहे महेश सरांचं, मयूर कारंडे यांचं. चांगलं वाटेल की असं ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिले, त्यांच्याबद्दल धन्यवाद. आणि खेळायला खूप चांगलं वाटेल. लेदर बॉलच्या या मैदानामध्ये तुम्ही गाजवलेले आहेत. या अगोदर ते देखील महापौर चषकामध्ये तुमचा संघ विजेता झाला होता.
काय वाटतंय टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी अशा प्रकारचं मैदान उपलब्ध केलं जातं आणि पहिल्याच पर्वामध्ये नियोजन आयोजन त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच आम्ही पहिल्यांदा इथे लेझर बॉलची टुर्नामेंट झाली होती, तिथं आम्ही फायनल मारली होती. तशाच प्रकारे आम्ही आत्ता आपण खेळू. समोरची टीम पण चांगली आहे, तर त्यानुसार आम्ही मॅच परफॉर्मन्स करू. नक्कीच पहिल्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. माझ्याबरोबर रमेश पवार संघाचे संघनायक इथे जोडले जात आहेत. पहिल्या मॅचमध्ये टॉस गमावलाय. टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि टॉस गमावलं मला बॅटिंग करायची असं तर तुमचा निर्णय काय असा? नक्की आम्ही टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण पहिलं घेतलं असतं. आता ठीक आहे, टॉस जिंकणं हारणं काय आपल्या हातात नाही आहे. तर आता जे आम्ही पहिला आम्ही फलंदाजी करणार आहे त्यात चांगला स्कोअर करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. ग्रामीण भागातलं क्रिकेट आणि शहरी भागातलं क्रिकेट यामध्ये काय तफावत वाटते? कारण अलीकडे मागच्याच आठवड्यामध्ये जे डोंजे स्पर्धा झाली आणि त्यामध्ये संघनायकपद भूषवत असताना फायनलचं देखील मान तुम्ही मिळवलात, परंतु या मैदानामध्ये या स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही दाखल, त्याबद्दल काय सांगाल? नियोजन खूप छान केलेलं आहे. प्रथमतः अमरदादा, निलेशदादा, महेश भाऊ, मयूर कारंडे यांनी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला इथे खेळायला मिळते, चांगली स्पर्धा मिळते आम्हाला. त्यांच्याबरोबर सगळ्यांचा आभार आहे. याच्याबद्दल टीम आलेले आहेत सगळ्यांना. ही स्पर्धा खूप छान झाली. नक्कीच जास्त वेळ न करता आपण पुढच्या डावाकडे वळणार आहोत. इथे आपण पाहतोय सचिन इलेव्हन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर खानापूर संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. दुसऱ्या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल याकडे जाण्या अगोदर बी आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय आणि तिथे मी तुमचं सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेन. मी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलं जातो. धन्यवाद. बरोबर 11 वाजता आपण या इनिंगला सुरुवात केली. नमस्कार, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 मध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आजच्या दिवसातील पहिल्या मॅच मधील दुसऱ्या डावाकडे आपण वळतोय. 100 पार धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे आणि पहिल्याच षटकामध्ये आयकॉन विरुद्ध आयकॉन असं काहीसं युद्ध मैदानामध्ये झुंपलंय. एका बाजूने आपण पाहतोय बारामती एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं ते अक्षय तावरे गोलंदाजी मार्क वरती आहे, तर दुसऱ्या बाजूने निलेश इंगवले यांना देखील आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर, जसा आला तसा खडे खडे वाईडिश लॉंग ऑफ मधून चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार, येईल खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. नुकताच ज्यांचं शुभागमन होत आहे संघाचे संघ मालक गणेश दादा यांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. लेट पण थेट मैदानामध्ये आलेत कारण त्यांचा संघ आज मैदानामध्ये खेळतोय. त्याचबरोबर निलेशजी धमिष्ठे हे देखील आपल्याला धावती भेट देत आहेत, त्यांचं देखील विशेष असे आभार. प्रत्येक मान्यवराने, प्रत्येक संघ मालकाने आणि प्रत्येक खेळाडूने अगदी तोंड भरून कौतुक या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्या आयोजन कमिटीचं देखील केलेलं आहे. battery.ai अनिल भूमकर प्रेझेंट खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचेच मनपूर्वक असे आभार. मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळतोय जिथे 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 14 धावा झाल्यात. आयकॉनच्या विरोधात चढवलेला आयकॉनच्या बॅटमधून हे आक्रमण आहे आणि मगाशीच विनोद सरांनी सांगितलं की या मैदानामध्ये धावा भरपूर मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात. गोलंदाजांना इथे चॅलेंज आहे. इथे देखील इनसाइड आउट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक ओ इथे संधी गमावली आहे, संधी गमावली आहे. एका आयकॉन खेळाडूला मिळालेलं हे जीवदान आहे. हे जीवदान कितपत मागात ठरेल? निलेश इंगवले सध्या इन फॉर्म आहेत. गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपला नावलौकिक मिळवलाय, आपल्या खेळाचा दबदबा निर्माण केलाय आणि अशा बॅटरला
मिळालेलं जीवदान कदाचित इथे मागात पडू शकतं. वाटत असणारा अवघड झेल, परंतु इथे सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो प्रयत्न कुठेतरी फसतोय आणि जीवदान तिथे मात्र प्राप्त केलं जात आहे. अक्षय तावरे पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च करतायत. अजूनही 42 चेंडूंमध्ये 89 धावा. लक्ष फार मोठं आहे, परंतु प्रयत्न देखील तितकाच मोठा करण्याचा प्रयत्न आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी तोडफोड करायची आहे ती करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. अक्षय तावरे यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती विकास राठोड, मॅन फ्रॉम वारजे. संघाची बांधणी करताना अशाच पद्धतीने केली जाते की तुमच्याकडे चांगले गोलंदाज, चांगले बॅटर प्रत्येक वेळेस चांगली कामगिरी करतील, हा विश्वास त्यांच्यावरती ठेवावा लागतो. आणि क्रिकेटमध्ये काही एक सांगता येत नाही, ते भाकीत करता येणार नाही. कधी कधी चांगली धावसंख्या उभी करणारा संघ देखील कमी धावसंख्येमध्ये बाद होऊ शकतो, तर कधी कमी धावसंख्येमध्ये बाद होणारा संघ एक धावसंख्येचा उच्चांक गाठू शकतो. म्हणजे चांगले गोलंदाजही इथे धावा खर्च करतायत, तर एखादा पार्ट टाइम गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी इथे करून देतो. मिडऑफचे खेळाडूंना विनंती आहे, प्रवीण थोडंसे बाजूला व्हा, कॅमेरा तुमच्या बरोबर मागे आहे. धन्यवाद. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती वारजे एक्सप्रेस इथे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतीये. विकास राठोड, पहिलाच बॉल इनसाइड आउट आणि अगदी समालोचन कक्षाच्या दिशेने बॉलला खेळून काढलंय. सीमारेषा पार येईल. विकास राठोड वरती केलेला प्रहार. षटकार 6 धावेंसाठी. सुरुवात प्रत्येक गोलंदाजाची इथे चौकाराने षटकाराने केली आहे. अनुभव किती महत्वाचा आहे. प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण सुरुवातीपासून केलं म्हणजे जो सर्वोत्तम आहे ना त्याच्यावरतीच प्रहार करायचा, जो टॉपचा आहे त्यालाच मारायचा, त्याशिवाय खालचे गोलंदाज सापडणार नाही, असा काहीसा पवित्र आहे निलेश इंगवले यांचा. पुन्हा एकदा शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक टीम मध्ये येत आहे ना. आदित्य जाधव स्वतः कॅप्टन, इथे थोडेसे फंबल होत आहेत. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होतीये. मिळालेल्या जीवदानाचा इथे पुरेपूर फायदा घेतला जातोय. प्रत्येक खेळाडू तितक्या जोशाने तितक्या जिद्दीने मैदानामध्ये खेळतोय, कारण प्रथमच या स्पर्धेचं आयोजन नियोजन या भागामध्ये करण्यात येत आहे. अलीकडचं जर आपण काही महिन्यांचा जर विचार केला तर भरपूर ठिकाणी प्रीमियर लीग सुरू आहे. आयकॉन खेळाडू देखील आपण खेळताना पाहिला आहेत. ऑल इंडिया देखील आपण खेळताना खेळाडूंना पाहिलेला आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा टेनिस बॉल मध्ये संपन्न केल्या जातात आणि त्यामध्ये जर खडकवासला मागे राहील तर मात्र इथे चुकीचा निर्णय इथे घेतला जाईल. त्यामुळे खडकवासल्यातील सर्व आयोजन कमिटीचे सदस्य, प्रामुख्याने अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या सर्व सदस्यांनी, त्यामध्ये प्रामुख्याने महेश शिंदे, मयूर कारंडे, हर्षवर्धन सांगळे, अजित गायकवाड या सर्व सहकारी, म्हणजे या 4-5 जणांचं नाव घेण्यापेक्षा सर्व जे आयोजन कमिटीचे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांनी केलेलं योगदान फार उत्तम आहे आणि त्याची पोचपावती म्हणजे चांगली सुरू असलेली ही स्पर्धा आहे. थोडंसं हलकसं अपील मागच्या चेंडूवरती विकास राठोड यांनी केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची एज, विकेटचं होईल पतन. आयकॉन खेळाडूला इथे मात्र तंबूच्या आश्रयाला धाडलं जात आहे. निलेश इंगवले झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. एका वेगवान चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर बाहेर ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता स्लो मोशन मध्ये फार बाहेरचा चेंडू होता. इनसाइड आउट स्लॅश करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र तो प्रयत्न फसतो. बॅटची एक मोठी एज आणि त्यानंतर विकेट किपर अप्रतिमरित्या तिथे झेल टिपतायत. विकेटचं पतन होत आहे. पहिला बॅटर असा आयकॉन निलेश इंगवले इथे बाद होत आहेत, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. महेश दुर्गट नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. गणपती माथा वारजे इथे नावाजलेला खेळाडू, एक नावाजलेला बॅटर इथे मैदानामध्ये दाखल होतो. आणि प्रत्येक टीमचं आपण कॉम्बिनेशन जर बघितलं ना तर आपल्या स्थानिक आणि आपल्या जवळपासचे जे जाणले जाणारे खेळाडू आहेत ते प्रत्येक संघामध्ये त्यांचा समाविष्ट करण्यात आला. प्रत्येक संघ नायकाने ती जबाबदारी घेतली की आपल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, त्यासाठी त्या उद्देशाने
प्रत्येक संघनायकाने आपल्या भागातील खेळाडूंचा समावेश या स्पर्धेमध्ये करून दिलेला आहे. पुढचा बॉल इथे महेश साठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय कव्हरच्या दिशेने. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नसेल, फेकी तर केली आहे परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू खेळला लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तिथे वेगात जाऊन चेंडू अडवतील. तदरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बॅटर बाद 25 धावा. 25 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. गेले 3 दिवस तितक्याच दिमाखामध्ये संपन्न होणारी स्पर्धा. आजचा 4था दिवस आहे. उद्या या स्पर्धेतील विजेत्या संघांमधील सुपर 8च्या मॅचेस खेळवल्या जातील. त्याचबरोबर एक एक्झिबिशन मॅच देखील करण्याचा प्रयत्न असेल. जे संघ मालक आहेत त्यांना खेळण्याची संधी, जर त्यांनी ती संधी घेण्याचा प्रयत्न केला तर ती संधी त्यांना दिली जाईल. अन्यथा 29 तारखेपासून या मैदानामध्ये ऑल इंडिया ओपन गटातील नामवंत 16 संघ पुढच्या 4 दिवसामध्ये आपल्याला लीग फॉर्मॅट मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. ISPL सारख्या स्पर्धे अगोदर अशा स्पर्धेचं नियोजन आयोजन या मैदानामध्ये देखील करण्यात येत आहे. सचिन 11 सनी पवार आपली प्लेइंग 11 लगेच जमा करा लगेच. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा होत आहेत. 1 बॅटर बाद आहे. 27 तारखेला या स्पर्धेमध्ये 40+ खेळाडू देखील खेळणार आहेत. ते देखील 8 संघ 27 तारखेला दिवसभर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्यासाठी देखील पारितोषिक आपण पाहणार आहोत. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 21,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 11,000 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. प्रत्येक फॉर्मॅट साठी वेगवेगळं पारितोषिक आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्ग वरती अक्षय तावरे इथे आपण पाहतोय सज्ज होतात. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय, परंतु या निर्णयाला चॅलेंज देण्यात येत आहे. बॉलिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. जो एक रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा वापर केला जाईल. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर tenniscricket.in ची संपूर्ण टीम पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये सुंदर असं प्रेक्षेपण युट्यूबद्वारे आपल्याला दर्शवतोय. प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत माहिती त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते. कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. वेळेत येऊन सर्व टेक्नॉलॉजी योग्य पद्धतीने त्याचा वापर करत असताना फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू सक्सेस होतोय. याचाच अर्थ चेंडू निर्धाव डॉट. निर्णय असेच घ्यावे लागतात. अनुभव आहे अक्षय तावरे यांच्याकडे देखील. हा चेंडू मात्र वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तो प्रयत्न यशस्वी होतोय आणि गोलंदाजांनी इथे बचावात्मक गोलंदाजी करणे हा सर्वोत्तम पर्याय. कारण ज्या वेळेस आपण बघतो ना की बॅटच्या रडार मध्ये चेंडू येतो तो मिस टाइम देखील सीमारेषेच्या पलीकडे जातो. प्रत्येक वेळेस आपण पाहिलं आणि अक्षय तावरे जाणतात की कशी गोलंदाजी करायची आहे. इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न केलाय. अल्टी पलटी बॉलने मारली आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. चौकार 4 धावेंसाठी. फटका इथे सजवला जातोय. 2 चेंडू गोलंदाजाने अप्रतिम केले. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला, परंतु तिसऱ्या चेंडूवरती शुभम आपल्या संघासाठी धावा बनवण्यामध्ये यश मिळवतात. स्विच हिटचा प्रयत्न करतात आणि त्या दरम्यान एक चौकार प्राप्त केला जातोय. धावसंख्या 29. पुढचा बॉल पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. पॅट वरतून चेंडू हलकासा ब्रश. शॉर्ट थर्ड मॅन तिथे तैनात. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 30 धावा आतापर्यंत झाल्यात. 2.4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. तिसरं षटक सुरू आहे. करंट रन रेट 11.25 चा आहे तर रिक्वायर रन रेट
13.88चा आहे. म्हणजे एक तर तुम्हाला 14 करायचे अथवा 13 करायचे, ते 88चा मॅटर करत नाही. 13 किंवा 14 करा. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र झेल टिपला जाईल आणि महेश दुर्गट इथे होतील बाद. दुसरा विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला झेल तिथे टिपला जातोय. मगाशी झालेली चूक आता मात्र चूक इथे सुधारली जाते. कॅचेस तुम्हाला घ्यावे लागतात. गोलंदाज चांगला प्रयत्न करतात, चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागतं. एखाद्या वेळेस आपण म्हणतो ना की गोलंदाजाला जर विकेट मिळाली तर तो अधिक घातक होतो. क्षेत्ररक्षकाकडून जर चूक झाली तर मात्र गोलंदाजाचा तिथं कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होतो. मग त्याच्या गोलंदाजीमध्ये धावा देखील येतात. परंतु इथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, चांगला झेल टिपलाय. महेश दुर्गट इथे बाद होत आहेत. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी स्वतः संघाचे मालक, संघनायक या दुविधा आपण या दोन्ही बाजू जर आपण पाहिल्या तर या खेळाडूकडे आहेत आणि तेच खेळाडू मैदानामध्ये येत आहेत. आशिष घोसाळे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत, अनुभवी आहेत. धावसंख्या 30, 2 बॅटर बाद. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा हलक्या हाताने खेळून गेलाय. कव्हरच्या दिशेने एकदा वेगात पूर्ण दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. आल्या आल्या पहिला चेंडू सर्वोत्तम गोलंदाज आहे, सन्मानाने त्याला ढकलून दिलं. 2 धावा त्या दरम्यान प्राप्त होत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 32. 3 षटकं संपुष्टात आली आहेत. शेवटच्या 30 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 72 धावींची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. 30 चेंडूंमध्ये 72 धावा होऊ शकतात. प्रयत्न तितकाच मोठा ठेवावा लागतो. तुम्हाला धावा बनवण्यासाठी सर्वोत्तम फटके खेळावे लागतील आणि या मैदानामध्ये धावा मोठ्या प्रमाणात होतात कारण इतकं मोठं मैदान आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस काही मान्यवर आले खाली बस. ए तू जा ना तिथे जा. ये इथे आतमध्ये ये. दुसऱ्या दिवशी देखील आपण पाहिले असाल मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे सर्वे सर्वा ऋषीदादा वैद्य देखील इथे आले आणि त्यांनी सांगितलं की अलीकडची मैदानं अशा पद्धतीने खेळता येत नाहीत. या मैदानामध्ये धावा होऊ शकतात कारण हे मैदान 360 आहे. सगळ्यात बाजूने धावा येऊ शकतात आणि तोच प्रयत्न इथे बॅटर सातत्याने करतात आणि त्यामुळे त्यांच्याकडून धावा देखील येत आहेत. गॅप्स मोठे आहेत. 5च खेळाडू आपण बघितले असाल 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामुळे मैदानाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जर चेंडू गॅप मध्ये गेला तर इथे चौकार षटकार आपण येताना पाहिलेला आहे. शेवटच्या 30 चेंडूंमध्ये 72 धावींची गरज. आदित्य जाधव संघाचे संघनायक कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला शुभम. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट, डीपेशा कव्हर, वाईडिश लॉंग ऑफ, त्याचबरोबरीने डीप काऊ कॉर्नर आणि मिड विकेट. हे 5 खेळाडू डीप मध्ये तैनात आहेत. त्यामध्ये मिड ऑन, त्याचबरोबर शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट थर्ड मॅन. फाईन लेगला मात्र खेळाडू कुठलाही तैनात नाहीये. पहिलाच बॉल स्विच हिट. क्षेत्ररक्षण इथे मात्र खराब. सजवून देखील इथे खराब कामगिरी होते. झेल निसटल्यानंतर बॉल सीमारेषा पार. येईल षटकार. पहिल्या चेंडूवरती आदित्य जाधव यांचं स्वागत शुभम डोळसकर यांनी केलंय. पुन्हा एकदा इनसाइड आउट. वा भाई वा. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. मुख्य व्यासपीठाला इथे सलामी देणार आहे. खणखणीत चौकार 4 धाव्यांसाठी. पहिल्या चेंडूवरती नशिबाची साथ मिळाली, त्यानंतर षटकार आला. तर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय एक चौकार देखील येतोय. 10 धावा 2 चेंडूंमध्ये खर्च केल्या.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक, वॉड कॅच. अरे थोडक्यात चेंडू निसटला, परंतु प्रयत्न आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. विकास राठोड अप्रतिम इथे प्रयत्न. हा जर झेल झाला असताना तर या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल म्हणून या झेलची नोंद झाली असती. सूर मारला, झेल हातातून निसटला, परंतु प्रयत्न करणं इथे सोडलं नाही. विकास राठोड अप्रतिम असा प्रयत्न आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. एकच मला वाटतं धाव इथे पूर्ण केली गेली. त्यानंतर धावसंख्येमध्ये झालेली वाढ 43 धावा झाल्या. चौथं षटक सुरू आहे. 43 धावा, 2 बॅटर इथे बाद आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील विकास राठोड यांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेलच. काय प्रयत्न इथे केला. संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याची ताकद या खेळाडूमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू मात्र निर्धाव. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन सुरू असलेलं युद्ध. आदित्य जाधव 5 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च करतायत, परंतु चेंडू इथे निर्धाव. डॉट. रिटर्न क्रिचच्या आधी कट झाला तर वाईड आहे. बॉल सगळे आतमध्ये कट होत आहे. बरोबर आहे. बॅटर इथे यष्टीचित आहे की नाही याच्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. वसीम सरांनी या ठिकाणी कॉल केलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे मागवलाय. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर केला जाईल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट. बॅटर सेफ आहेत. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. यष्टीचित करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅट अगदी यशस्वीरित्या त्या बॅटिंग क्रीज मध्ये आपण पाहतोय बॅटर पोहोचले जात आहेत, त्यामुळे नॉट आउट आहे. पुढचा बॉल आदित्य यांचा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळलाय. इथे देखील 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 44. शेवटच्या 24 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 60 धावेंची गरज आहे. धावा होऊ शकतात. 15ची सरासरी करायची आहे. मध्यंतर तर झालाय आणि आमचे डीजे मास्टर तुमच्यापर्यंत एक सुमधुर संगीत या स्पर्धेचं आपल्यापर्यंत घेऊन येतील. यस डीजे. चला विदिन सेकंदाचा तुम्हाला इथे टाइम आउट आहे. टाइम आउट म्हणजे काय? स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. तुम्हाला रणनीती आखण्यासाठी विदिन सेकंद मिळत आहेत. तुम्ही 1 तासभर नाही बसू शकत. थोडीशी घाई करा. तुमचा टायमर इथे स्टॉप नाहीये, ही महत्वाची सूचना आहे. जर टायमर वरती इथे तो टाइम पूर्ण झाला तर पेनल्टी 100% आहे. त्यामुळे थोडीशी घाई करा. अजूनही जवळपास 22 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत आणि 22 मिनिटांमध्ये तुम्हाला उरलेली 12 मिनिटं राहिली आहेत आणि 4 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. 12 मिनिटांमध्ये 4 ओव्हर, जे 3 मिनिटांमध्ये 1 षटक पूर्ण करावं लागेल. हा या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती किरण उर्फ नाना, किरण वळसनकर गोलंदाजी मार्क वरती इथे सज्ज होतात.
नाना. तर स्ट्राईकला आपण पाहतोय आशिष घोसाळे, संघाचे संघनायक. शेवटच्या 24 चेंडूंमध्ये 60 धावेंची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावरती आदळतो. हलकीशी अपील केली आहे, परंतु मुख्य पंचांनी ती अपील फेटाळून दिली आहे. लेगबाय स्वरूपाची धाव इथे प्राप्त होते. धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या 45. 2 बॅटर बाद, 5वं षटक सुरू आहे. 45 धावा आतापर्यंत झाल्यात. 23 बॉल मध्ये अजूनही 59 धावेंची गरज आहे. जोपर्यंत शुभम मैदानामध्ये आहे तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघाचा विजय फार दूरवरती असेल. पण शुभम ज्या शैलीमध्ये बॅटिंग करताय धावा बनवण्यासाठी, तो नक्कीच इथे फायदेशीर प्रयत्न आहे. पुन्हा एकदा काहीसं फंबल इथे आपण पाहतोय. प्रॅक्टिसचा बॉल आहे का तो? ती प्रॅक्टिस बंद करा तिकडची. पुढच्या दोन्ही टीम प्रॅक्टिस बंद करा. परीक्षेला आल्यानंतर अभ्यास करून उपयोग नसतो, तो वर्षभर करावा लागतो. इथे प्रॅक्टिस लगेच बंद करा. अजिबात तो चेंडू आतमध्ये येऊन देऊ नका. आता त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. 47 धावा, 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा अकोलवट टप्प्याचा चेंडू त्याच दिशेने. अक्षय तावरे आपण पाहतोय तिथे तैनात आहेत. मगाशी चूक झाली वन हँड पिकअप करण्याच्या प्रयत्नामध्ये. धावसंख्या होते ती 48. 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. वेगात तर बॅट फिरवली जाते परंतु संपर्क होत नाहीये. आतापर्यंत आशिष घोसाळे 6 बॉल खेळले, 3च धावा आल्यात. आणि शुभम 9 चेंडूंमध्ये 19. तर तुम्हाला धावा बनवायच्या असतील तर बॅटवरती चेंडू घ्यावा लागेल. अन्यथा किरण वलसनकर, नाना ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत त्यांच्या विरोधात आक्रमण करणं थोडस चॅलेंजिंग झालंय. वारंवार त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आहे. 48 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी इथे किरण वलसनकर यांची आपण पाहतोय. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा किरण यांनी खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजी. आता मात्र इथे बॅट वरतून चेंडू निघालाय आणि थेट इथे प्लेअर डगआउटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 धाव्यांसाठी. 6 गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय. संघाचे संघनायक स्वतःवरती जबाबदारी घेतल्यात. शेवटच्या 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 50 धावींची गरज आहे. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं असेल 9 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतलाय. याचा अर्थ गोलंदाज देखील इथे बदले होते. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय विकास राठोड. 18 चेंडूंमध्ये 50 धावींची गरज आहे. एक चांगली रणनीती इथे आदित्य जाधव यांच्या कॅप्टनशिप मध्ये देखील पाहायला मिळते. सर्वोत्तम गोलंदाजांना पॉवर प्ले साठी इथे राखीव ठेवलं होतं आणि विकास राठोड म्हटल्यानंतर या संघातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. या खेळाडूवरती देखील जवळपास 40,000 पॉइंटच्या वरती बोली लागली होती आणि ती का? त्यांचं क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, बॅटिंग आपण त्यांची पाहिलेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामधील एक हुकमी गोलंदाज जो राखीव ठेवला होता त्याचा वापर इथे केला जातोय. 54 धावा आतापर्यंत झाल्यात. 2 बॅटर बाद आहेत. शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज आहे. या षटकामध्ये धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच शुभम डोळसकर करतील. पुढचा बॉल पहिल्याच बॉल वरती प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि शुभम इथे होतील बाद. अजून एका विकेटचं पतन. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन.
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत गणेश वांजळे, अजून एक विकेटर. केतन प्रतिष्ठान या संघातील प्रमुख खेळाडू आहेत. सातत्याने या संघाशी ते जोडले देखील गेलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस आपण बघितलं असेल आशिष घोसाळे, त्याचबरोबर गणेश वांजळे. हा बॉल एक्सप्रेस डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर फार वेगवान चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. आता इथून पुढे धावा बनवणं थोडंसं अवघड होत चाललंय, कारण अजूनही 16 चेंडूंमध्ये 50 धावा बनवायच्या आहेत. बरोबर 50 करायच्या आहेत. 54 झाल्या आहेत, अजूनही 50 करायच्या आहेत. 104 धावेचा हा पाठलाग आहे. सुरुवात तर चांगली केली गेली, परंतु म्हणावा तसा शेवट झाला नाही. पुढचा बॉल. इथे देखील काहीशी अतिरिक्त उसळी इथे मिळते आहे. धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. बाउन्सरचा इथे वापर केलाय. पंचांनी गोलंदाजाला इथे ताकीद दिली आहे. हे बघा, ज्या वेळेस तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे ना, खेळाडूंनी जे आतमध्ये आहेत त्यांनीच घ्या, बाहेरून आवाज देऊ नका. 54 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, एक्सप्रेस डिलिव्हरी विकास राठोड यांच्याकडून. वेगाचा पुरेपूर वापर, म्हणजे तुम्ही ज्या वेळेस असे निर्णय घेता की ज्या वेळेस आपल्याला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे, त्यावेळेस मात्र तुम्ही असा गोलंदाज समोर येतोय की त्याच्यावरती प्रहार करणं हे थोडस अवघड आहे. अशक्य नाहीये, पण अवघड आहे. विकास राठोड आतापर्यंत 10 चेंडू त्यांनी हाताळले, 10 धावा खर्च केल्यात आणि 2 बॅटर देखील त्यांनी बाद केले. पुन्हा एकदा इथे बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. इतका वेगवान चेंडू बॅटवरतून ज्या वेळेस निघतो त्यापेक्षा अधिक वेगाने तिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु यष्टांच्या मागे शॉर्ट थर्ड मॅन तिथे तैनात आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला. थोडंसं फंबल होतोय, परंतु एक व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. पुढचा बॉल. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा चेंडू. शॉर्ट मिड विकेट मध्ये इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती अब तक 56. 6 षटकानंतर 56 झाल्यात. 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 48 धावेंची गरज आहे. 12 बॉल 48. क्रीडा नगरीमध्ये होत आहे. प्रामुख्याने ज्यांचे मोठे बंधुराज या स्पर्धेदरम्यान किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्यांची एक चांगली ओळख त्यांनी त्यांच्या खेळाने, त्यांच्या व्यक्तिमत्वाने निर्माण केली आहे, ते युवराज झगडे यांचे छोटे बंधू, आमचे खऱ्या अर्थाने खंडे समर्थक, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देखील मोठं योगदान ज्यांच्या माध्यमातून मिळालंय, ते दादू झगडे यांचं देखील शुभागमन होत आहे. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. नुकतेच ते विदेश दौऱ्यावरून पुण्यामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर लगेचच या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती देत आहेत. मान्यवरांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेचा आनंद, मॅचचा आनंद घेण्यासाठी त्यांची उपस्थिती लाभते आहे. पहिलाच बॉल इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 57. त्याचबरोबर ध्रुवदादा कालेरी यांचं देखील शुभागमन होत आहे, ज्यांच्या मालकीचा संघ आपण कालच्या दिवसामध्ये विजेता होताना पाहिलाय. डीके कन्स्ट्रक्शन या संघाचे सर्व आहेत, ओनर आहेत आणि ते आज खुश आहेत, कारण आमची टीम काल जिंकली आहे, आम्ही उद्याच्या तयारीमध्ये आहे. धावसंख्या आपण पाहतोय 57. इथे देखील बॅटवरतून चेंडू ब्रश. पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षकाला दिलेला गुंगारा, परंतु बॅकअप आहे आणि त्या दरम्यान सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 58. 58 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट.
58 धावा 3 बॅटर बाद. 7वं षटक सुरू आहे. तर सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकरित्या ते काही क्षण शिल्लक आहेत. आदित्य जाधव अप्रतिम गोलंदाजी करताय. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न. हा प्रयत्न देखील यशस्वी होतोय. काही अंशी क्षेत्ररक्षण खराब झालं, परंतु बॅटिंग आणि बॉलिंग हे मात्र अप्रतिमरित्या इथे संपन्न केलं जात आहे. धावसंख्येमध्ये एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये मिळालेले यश फार वेळानंतर आशिष यांच्या बॅट मधून विशेष असा फटका खेळण्यात आला आणि त्या दरम्यान षटकाराची मोहर त्या चेंडूवरती लावली गेली. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 64 धावा. शेवटच्या काही चेंडूंमध्ये फार जास्त प्रमाणात धावा बनवाव्या लागतील. 8 चेंडूंमध्ये 40. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यश त्यांच्या मागे चांगलं कलेक्शन, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नसेल. 7 चेंडूंमध्ये 40 धावेंची गरज. प्रतीक दादा आणि गणेश दादा 11 हा संघ आपण पाहतोय इथे फिल्डिंग करतायत. 104 धावा एक विजयी स्कोर इथे नोंदवण्यामध्ये त्यांना यश मिळालं, परंतु केतन प्रतिष्ठान या संघाची कुठेतरी सुरुवात चांगली झाली, परंतु शेवट ही जी गोलंदाजी सुरू आहे त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये सातत्याने विकेट्स गमावल्या गेल्या. 64 या धावसंख्येवरती चौथा बॅटर इथे बाद होतोय. महेशांनी टिपलेला सुरेख असा झेल. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 40 धावेंची गरज आहे. 7 मध्ये 64 खर्च केल्यात, परंतु 6 मध्ये अजूनही 40 धावेंची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. इम्पॅक्ट प्लेयर अनिल निंबाळकर. हा सर्वांचा लाडका खेळाडू आहे. पुणे जिल्ह्यामधील सर्वात लाडका खेळाडू जर कोण असेल तर तो अनिल निंबाळकर आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्हाला स्पष्टपणे दिसून येतील. तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरती नेहमीच असतो. चला, वेळ संपलेली आहे. एक प्लेयर आतमध्ये घ्या. वेळ संपलेली आहे. एक खेळाडू लगेच आतमध्ये घ्या. गोलंदाजी मार्ग वरती प्रवीण उभे या सिंहगड रोड भागामधील ज्याप्रमाणे उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्याचबरोबर प्राणी मित्र म्हणून देखील त्यांची एक ओळख आहे. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर स्पेशलिस्ट. इथे पहिला चेंडू निर्धाव. जर प्रवीण उभे यांनी जर का विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर अमरदादा खेडेकर यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे विकेट आणि विकेट मिळवण्याची संधी आहे. मिळाली आहे. पहिली विकेट तर इथे मिळवली आहे. बघूया, लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मिळाल्या तर कॅश इथे 5,000 रुपये दिले जातील अमरदादा खेडेकर यांच्याकडून. यश डीजे. धन्यवाद. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्याच वतीने या स्पर्धेचं मुख्य आयोजन करण्यात आलं आणि त्यांच्याच वतीने स्थानिक खेळाडूंसाठी ही पारितोषिके देखील दिली जातात. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती प्राप्त केली जाते ते विकेट. मोहन मारणे इथे आपण पाहतोय नवीन बॅटर येत आहेत. विकेट मिळवली तर संधी तिथेच निर्माण होईल. स्विचिटचा प्रयत्न, परंतु जेमतेम इथे बचावले जात आहेत.
एक धाव तरी इथे वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न नकार. अनिल निंबाळकर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. अनिल निंबाळकर यांनी जर का पुढच्या 4 चेंडूंमधले 3 चेंडूंमधले जर तिन्ही षटकार मारले तर अमरदादा खेडेकर यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. वा, हा चेंडू देखील आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. अक्षय तावरे त्या ठिकाणी तैनात आहे. शेवटच्या 2 चेंडूंवरती जर का 2 विकेट प्रवीण उभे यांनी जर का मिळवल्या तरी देखील अमरदादा खेडेकर यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं जाईल. 2 चेंडूंमध्ये 2 विकेट. गती परिवर्तन केलंय. चेंडू मात्र निर्धाव. अनिल इथे धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. आता मात्र या चेंडूवरती जर का षटकार मारण्यात आला तर बॅटरसाठी देखील काहीचं पारितोषिक येईल, परंतु पहिलं मारा मग ते पारितोषिक दिलं जाईल. तर बोलण्यापेक्षा कर्तृत्व इथे महत्वाचं आहे. बघूया आता इथे विकेट मिळवतायत की षटकार मारतायत. इथे मात्र चेंडू निर्धाव. डॉट. मॅच इथे फिनिश होते आणि पहिल्याच मॅच मध्ये प्रतीक दादा, गणेश दादा 11 या संघाने इथे बाजी मारली आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन. आणि लगेच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जातोय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते दिला जाईल. तर चला, सचिन 11 आपलं क्षेत्ररक्षण लावण्यासाठी आपलं डगआउट लगेच पहिल्यांदा घ्या आणि लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानामध्ये यायचं आहे. प्रेझेंटेशन इथे पार पाडण्या अगोदर ती या स्पर्धेचं मुख्य संगीत आपल्या भेटीला येत आहे. आमचे डीजे अजय फलटण आपल्यापर्यंत हे गाणं घेऊन येतात. एकमेकांशी हात मिळवणी करायची आहे दोन्ही टीमने. चला, आदित्य जाधव या लगेच बाहेर येऊन मीटिंग करा. आणि सनी पवार आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं. वेळ खर्च करू नका. चला, इथे आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे देखील वळणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यासाठी मी काही मान्यवरांना देखील इथे उपस्थित करेल, ज्यांची उपस्थिती आपल्याला फार आदरणीय होती. असं आदरणीय व्यक्तिमत्व देखील आजच्या सकाळच्या सत्रापासून आपल्या बरोबर जोडलं गेलंय. या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आणि त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून काही पारितोषिक या स्पर्धेदरम्यान लाभली आहेत ते हर्षलजी झगडे यांना मी विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. त्याचबरोबर ध्रुवेल सरांना देखील मी विनंती करेल आपण देखील इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. त्याचबरोबर गणेश दादा आपल्याला देखील विनंती की आपण देखील या. तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यात येईल. अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना विजय प्राप्त करून दिला आणि त्याबद्दल त्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच या किताबाने आपण सन्मानित करतोय. पहिल्याच मॅच मधील मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू खेळाडू वारचे एक्सप्रेस सर्वात एक्सपेन्सिव्ह खेळाडू ठरतोय विकास राठोड, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. विकास राठोड यांना मी विनंती करेल की मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी लगेच या. वेळ अजिबात लावू नका, कारण मान्यवरांचा वेळ फार महत्वाचा आहे. हर्षल झगडे आपल्या बरोबर इथे जोडले जात आहेत. ध्रुवल सर देखील आहेत आणि आमचे परम मित्र गणेशदादा जाधव देखील आहेत. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येईल.